हा माहितीपट माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टद्वारे तयार करण्यात आला आहे. नमस्कार. आज आपण सरफेस हार्डन्ड स्टीलच्या मागचं अद्भुत विज्ञान जाणून घेणार आहोत. इंजिनिअरिंगमधली ही एक मोठी गंमत आहे नाही का? विचार करा, आपल्याला एखादी वस्तू झिजू नये म्हणून एकदम कठीण हवी असते, पण त्याच वेळी ती तुटू नये म्हणून मजबूतही हवी असते. मग हे दोन्ही गुणधर्म एकाच वस्तूमध्ये एकत्र आणायचे तरी कसे? चला, हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. बघा, जे काही खूप कठीण असतं, म्हणजे अगदी दगडासारखं, ते सहसा ठिसूळ असतं, म्हणजे पडल्यावर लगेच तुटतं. आणि जे मजबूत असतं, ते सहसा मऊ असल्यामुळं वाकतं किंवा त्यावर ओरखडे येतात. हेच तर खरं आव्हान आहे. मग यावर उपाय काय? बरं, उत्तर अगदी सोप्पं आहे. एकाच वस्तूमध्ये हे दोन्ही गुणधर्म एकत्र आणायचे. ह्याच प्रक्रियेला म्हणतात सरफेस हार्डनिंग. सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर हे स्टीलच्या तुकड्यावर जणू काही चिलखत चढवण्यासारखं आहे. म्हणजे बाहेरून एकदम कठीण, पण आतून तितकंच मजबूत. आता सरफेस हार्डनिंग करण्याचे अनेक प्रकार आहेत, पण आज आपण त्यातल्या सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या पद्धतीबद्दल बोलणार आहोत, आणि ती म्हणजे केस हार्डनिंग. केस हार्डनिंग ही पद्धत कमी कार्बन असलेल्या स्टीलसाठी वापरतात, आणि ही संपूर्ण प्रक्रिया 2 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये पूर्ण होते. तर ही आहे संपूर्ण प्रक्रिया. पहिल्या टप्प्यात आपण स्टीलच्या वरच्या थराची रचनाच बदलून टाकतो, आणि दुसऱ्या टप्प्यात उष्णतेचा वापर करून ते गुणधर्म कायमचे पक्के करतो. चला तर मग थेट पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यात जाऊया, म्हणजे कार्ब्युरायझिंगमध्ये. इथूनच एका मऊ स्टीलच्या तुकड्याचं रूपांतर सुरू होतं. या प्रक्रियेमध्ये स्टीलला कार्बनने भरलेल्या वातावरणात तब्बल 880 ते 930 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत गरम करतात. एवढ्या जास्त तापमानामुळे काय होतं, तर कार्बन हळूहळू स्टीलच्या पृष्ठभागात मुरू लागतो. आता स्टीलच्या पृष्ठभागावर हा कार्बन पोहोचवण्यासाठी 3 मुख्य पद्धती आहेत: पॅक, लिक्विड आणि गॅस कार्ब्युरायझिंग. पॅक कार्ब्युरायझिंगमध्ये स्टीलचा जो भाग आहे तो कोळशासारख्या कार्बनयुक्त पावडरने भरलेल्या एका डब्यात पॅक केला जातो. आणि हो, हा डबा पूर्णपणे बंद करणं खूप महत्त्वाचं असतं, जेणेकरून हवा आत बाहेर जाऊ शकणार नाही. कार्ब्युरायझिंग नंतर स्टीलच्या पृष्ठभागावर कार्बन तर येतो, पण सततच्या जास्त उष्णतेमुळे आतली रचना थोडी बिघडते. आता ती सुधारण्याची वेळ आलेली आहे. आणि हेच तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. या प्रक्रियेमुळे नवीन तयार झालेला पृष्ठभाग आणि मूळ गाभा यांच्यामध्ये कार्बनच्या प्रमाणात खूप मोठा फरक पडतो. तरी ट्रीटमेंट होते कशी? बघा, आधी 870 डिग्री सेल्सिअसवर स्टीलचा गाभा मजबूत करतात. मग तापमान थोडं कमी करून 760 डिग्रीवर आणतात आणि पृष्ठभाग कठीण करतात. आणि सगळ्यात शेवटी 200 डिग्रीवर हलकीशी उष्णता देऊन त्यातला ताण कमी करतात. यातलं प्रत्येक तापमान अचूक असणं खूप गरजेचं आहे. चला, आता बघूया की या सगळ्या प्रक्रियेनंतर सूक्ष्मदर्शक पातळीवर नेमका काय बदल होतो. ही बघा, ही ट्रीटमेंटच्या आधीची रचना आहे. यात फक्त कार्बन टाकला गेला आहे. यामध्ये पर्लाइट आणि फेराइटचे कण दिसतात, ज्यामुळे स्टील मुळात मऊ असतं. आणि आता बघा, ट्रीटमेंट नंतरचा बदल किती अविश्वसनीय आहे. पृष्ठभागावर मार्टेन्साइटचा एक अत्यंत कठीण थर तयार झाला आहे, जो हळूहळू आतल्या मऊ गाभ्यामध्ये बदलतो. याच अद्भुत रचनेमुळे स्टीलला त्याचे चिलखतासारखे गुणधर्म मिळतात. तर अंतिम परिणाम काय आहे? एकाच स्टीलच्या तुकड्यात आता 2 पूर्णपणे वेगवेगळे गुणधर्म आहेत. पृष्ठभाग आहे कठीण आणि झीज प्रतिरोधक, तर आतला गाभा आहे मऊ आणि धक्का प्रतिरोधक. कमाल आहे ना? या तंत्रज्ञानामुळे आपण एकाच मटेरियलमध्ये 2 परस्पर विरोधी गुणधर्म यशस्वीपणे आणू शकलो. यातून एक विचार नक्कीच येतो की जर आपण स्टीलसोबत हे करू शकतो, तर भविष्यात आणखी कोणती अशक्य वाटणारी मटेरियल सायन्सची किमया आपल्याला पाहायला मिळेल.